आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, अजित पवार व त्यासोबत रोहित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. सांगलीमध्ये एक सभा होती, त्या सभेमध्ये बोलत असताना, त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना दोन्ही काका पुतण्यांमध्ये त्या ठिकाणी चांगलंच त्या ठिकाणी वातावरण रंगलं होतं. कारण त्या ठिकाणी सर्वात अगोदर रोहित पवार यांनी भाषण केलं आणि त्यानंतर अजितदादा पवार यांनी भाषण केलं. पण जेव्हा रोहित पवार हे भाषण करत होते तर ते काय म्हणाले सर्वात अगोदर पाहूया. तर एक किस्सा सांगतो. अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं. अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं, चांगलं भाषण झालं. मग मला दादांचा फोन आला, अजित दादांचा फोन आला. त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून, आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो. म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत. रोहित पवार यांनी थेट त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की अजितदादा पवार यांचं लक्ष गावकीकडे आहे, परंतु आता त्यांचं लक्ष भावकीकडे नाहीये, असं त्यांनी वक्तव्य केलं. आणि त्यानंतर चांगल्याच मिरच्या ज्या अजितदादा पवार यांना जोमल्या. आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा भाषण करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी सर्वात पहिले वक्तव्य केलं की अरे तू जे निवडून आलास किंवा तुझी निवडणूक जिंकलास ती कोणामुळे जिंकलास याकडे अगोदर लक्ष दे. तू निवडून आलास, परंतु तू बॅलेट पेपरवरती जे मत आहेत त्यावरती तू निवडून आलेला आहे, आणि त्यामध्ये कोण होतं, कोणी तुला समर्थन दिलं का, कोणी तुला पाठिंबा दिला, हे नक्कीच तू एकदा चेक कर. आणि त्यावरती नंतर अजित पवार काय म्हणाले आपण पाहूया. कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो, म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं. म्हणजे कुठली 90, 95, 99 आणि 3 टर्म झालेले होते, आणि 2004ला आम्हाला थोडस विचारपूस करायला लागली. परंतु काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहीचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काही मी सांगितलं किंवा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा तर मित्रांनो, अशा छोट्या परंतु महत्त्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.